फाईट निश्चित दोन्ही संघांच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल, बघायला मिळेल. मयूर स्पोर्ट्सच्या माध्यमातून मयूर स्पोर्ट्स लाईव्ह या युट्यूब चॅनलवर जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. वळी या सामन्याकडे नुरवी स्पोर्ट्स शेनवण संघाने निर्णय घेतला, गोलंदाजी करू आणि इन्व्हाइट केलंय ते म्हणजेच लिंग गिरोबा गावराई गतवर्षीचा चॅम्पियन संघ या संघाला इन्व्हाइट केले. बॅटिंगसाठी सामना सुरू करतोय. वळी या कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आवाज चंद्रकांत शेट्टीचा. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मयूर स्पोर्ट्स चषक 2024 पावसाळी क्रिकेट स्पर्धा पर्व तिसरी दुसरा दिवसातील शेवटची मॅच आपल्या समोर येताना पाहायला मिळते. मूव्ही स्पोर्ट चेंदवण आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर लिंग गिरोबा गावराई या दोन मराठी संघांमधील लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीम जर पाहिलं तर एक आहेत माजी विजेते आणि एक आहेत मातब्बर खेळाडूंची भरणा असणारी टीम. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष सगळ्या जिल्ह्याचं लक्ष या मॅचवर लागलेलं आहे. कारण एका बाजूला जर पाहिलं तर गोविंद फाले आणि राकेश कदम ही जोडी आहे. परंतु पहिला बॉल जर पाहिला तर सौरभ नाईक आलेत आणि पहिलाच बॉल जर पाहिलं तर स्वैर घोषित केला जातोय आणि अवांतरच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी धावांना मात्र सुरुवात होताना पाहायला मिळते. गावराई आपला 12th मॅन या ठिकाणी कृपया पाठवायचा. गावराई अतिरिक्त उसळी पाहायला मिळते परंतु बॉल अडवला सुद्धा तेवढ्या चांगल्या पद्धतीने नो बॉल या ठिकाणी घोषित केला जाईल आणि धाव फलक 1 ने पुढे जात असताना 2 धावांवर जाईल. 6 षटकांची लढत असणार आहे. कालच्या दिवसापासून पहिली 6 षटकांची लढत आपल्या भेटीला आली आहे. आज काही मॅचेसने थोडासा वेळही वाचला आणि शेवटची मॅच यावेळेला टोलावलाय बॉल बॅटच्या रडार मध्ये आला होता आणि गावराईसाठी एक मोठा फटका येताना पाहायला मिळतोय. लांब 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 षटकार राकेश कदम यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार पाहायला मिळतोय. मोठी मॅच आहे. एका बाजूला माजी विजेते आहेत तर एका बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत खेळाडूंचा भरणा असणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे सर्वांचंच लक्ष या मॅचवर लागलेलं आहे. यावेळेला लोवर फुल टॉस कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न होतोय. वेग मंदावला, बॉल पाण्यामध्ये थबकला. एक धाव तिकडे पूर्ण केली. चिखलामधून मार्ग काढत त्या ठिकाणी आले जरूर परंतु थोडीशी स्किट झाली क्षेत्ररक्षक. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या 9 वर जाताना पाहायला मिळते. 6 षटकांची ही लढत आपण पाहतोय. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. कालचा दिवस जर पाहिलं तर कुलस्वामिनी आंबेगाई संघाच्या नावाने राहिला तर आजचा दिवस कोणाच्या नावे राहणार याची सुद्धा चर्चा आहे. कोण होणार आजच्या दिवसाचा चॅम्पियन
यावेळेला पूल केला जातो पुन्हा एकदा गोविंद यांच्या बॅट मधून आलेला फटका 6 धावांसाठी गोविंदा 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 षटकार येताना पाहायला मिळाला आणि आव्हान प्रतिस्पर्ध्यांचं मोठं आहे परंतु आम्ही सुद्धा माजी विजेते आहोत या ठिकाणी सांगत असताना गोविंद फाले मागील वर्षी देखील स्पर्धा गाजवली होती या खेळाडूने याही वर्षी या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत मयूर स्पोर्ट्स ब्रँड अँबॅसेडर देखील आहेत गोविंदा फाले यावेळेला अगदी खोलवर आणि वेगात टाकला बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता परंतु नाही यशस्वी झाले चांगला संघर्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय ही स्पर्धा युट्यूबला देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील आनंद घेताना पाहायला मिळत आहेत मयूर स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय वेगात आला कधी आणि गेला कधी कळलाच नाही गोविंद फाले गोविंदा 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 नावाचा गजर होतोय हो दहीहंडीचा सण जवळ आलाय आणि जोगेश्वरीकरांना गोविंदाबद्दल सांगायची वेगळी गरज नाही आणखीन एक बिग हिट झाला बॉल हवेत गोलंदाज लगेच जागेवर स्किट झाले 4 खेळाडू त्या दिशेने येतात परंतु 2 धावा त्या ठिकाणी मिळतील आणि पहिल्या षटकात कालच्या दिवसातील शेवटच्या मॅचच्या पहिल्या डावातील पहिल्या ओव्हरमध्ये अनिकेत वांगणकरने धावा काढल्या होत्या 28 आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे पहिला डाव आहे आणि पहिली ओव्हर आहे 21 धावा धाव फलकावर होताना पाहायला मिळतात ही बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे आणि देवकर सर ही चांगलीच लढाई होणार आहे हल्ले प्रतिहल्ले या लढतीमध्ये पाहायला मिळतील राकेश कदम गोविंदा फाले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गावराईसाठी आपल्याला पाहायला मिळते पावसाचं पुन्हा एकदा आगमन देखील होताना पाहायला मिळते मोठ्या प्रमाणावर दररोज 8 संघांना या ठिकाणी आमंत्रित केलं जातंय उद्याचा दिवस देखील चुकवायचा नाहीये महापुरुष रेवतळे कुडाळ 11 कुडाळ DRCC जामसंडे फोंडा घाट महापुरुष रेवतळे काय बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला सांगली स्पोर्ट्स पोईप आणि आचरा या बलाढ्य संघांना उद्या पाहायला मिळेल निखिल ज्याने आजचा दिवस गोलंदाजीत गाजवलाय आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार गोलंदाजीत घेतलाय आणि स्वाभाविक आहे गोपाळ बाटा यांच्यासारखा चाणाक्ष संघनायक स्वाभाविक त्यांच्याकडे जाणार होता जरी मॅच 6 ओव्हरची असेल आपल्या प्रमुख गोलंदाजाला आता आणायलाच लागणार होतं आणि आणलं आणि पहिला चेंडू मात्र निखिल यांनी निर्धाव टाकलाय राकेश आई चेंडू जर पाहिलं तर जबरदस्त टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय एक धाव मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कदाचित बॅटलाही स्पर्श होतोय आणि धाव संख्या जर पाहिली तर या ठिकाणी पुढे जात असताना पाहायला मिळते 22 धावा पहिल्या षटकात जर पाहिलं तर तब्बल 21 धावा कुठल्या गेल्या होत्या या धावसंख्येला कुठेतरी लगाम देण्याचा प्रयत्न आहे मयूर स्पोर्ट्स चषक पाहायला मिळतोय संपूर्ण भारतभर मयूर स्पोर्ट्स या ब्रँडची देखील चर्चा होताना पाहायला मिळते याही वेळेला एक वेगवान स्ट्रोक पाहायला मिळतोय मिड ऑनला मात्र बॉल जाईल अडवला जातोय तोपर्यंत 1 रन यस 2006 ला सुरुवात झाली मयूर या ब्रँडची या वेळेला मात्र चांगला बॉल पाहायला मिळतोय माघारी परतावं लागतं
हॅलो 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 अक्षय यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. पाण्यामध्ये बॉल थांबलाय. एक धाव तिकडे घेतली जाईल. एक मोठी मॅच आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. कोण होणार क्वालिफाय? आजच्या दिवसातून कोणता संघ मात्र बक्षिसाला पात्र होणार त्यासाठीची मॅच आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली होती 31 धावा. ओव्हर नंबर जर पाहिलं तर 3 सुरू झाले आणि अक्षय घाटवळ आलेले आहेत. जोडीला रोहित कदम आणि गोविंद फाले. गोविंद फाले विस्फोटक खेळाडू सिंधुदुर्गातील बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. हेलिकॉप्टर वा 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 गोविंदा 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 जबरदस्त बॅटिंग. एवढ्या मुसळधार पावसामध्ये गोविंदा बरसतोय. परंतु यावेळेला अपील केलं गेलं. गोविंदा फाले यांना आपण या ठिकाणी पाहतोय. मुसळधार पावसातील क्रिकेट आपण या ठिकाणी पाहतोय. युट्यूबलाही प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले त्या सगळ्यांचं स्वागत. हो पाऊस सुरू आहे. वेगात वारे सुटलेत आणि क्रिकेटही तेवढं जबरदस्त या ठिकाणी सुरू आहे. 8 चेंडू मध्ये 25 धावांवर बॅटिंग करतायत गोविंदा. हा थोड्या वेळापूर्वी पाठीमागचे डोंगर दिसत होते. आता ते डोंगर दिसेनासे झाले. एवढ्या वेगात पाऊस सध्या मैदानात कोसळतोय आणि पावसाबरोबर गोविंदा देखील बरसतोय. यावेळेला स्पेअरलेगला खेळला हा बॉल. गोविंदा हे देखील मयूर स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. गोपाल भट्टाच्या विरुद्ध आज मात्र केरवड्याच्या विरुद्ध ही कामगिरी होताना पाहायला मिळते. गावराईसाठी धावसंख्या झाली होती 38 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 3 या ठिकाणी मार्गस्थ असताना अक्षय घाटवळ एका बाजूला आणि रोहित कदम आलेले आहेत गोविंदा यांची साथ देण्यासाठी. जबरदस्त कामगिरी. जबरदस्त क्रिकेट. पावसाळी क्रिकेट. कोकणातील पाऊस आणि पावसातील क्रिकेट. यावेळेला मात्र अक्षयने चांगला बॉल टाकलाय. लेंथचा थोडासा मागे टाकला आणि तिकडनं यष्टिरक्षकांकडे म्हणजे गोपाळ भट्टा यांच्याकडे पाठवला. 3 ओव्हरचा खेळ संपतोय पहिला आणि धावसंख्या झाली 1 विकेट माघारी परतली. लिंग गिरोबा गावराई टीमची धावसंख्या 38. सहा षटकांची मॅच असणार आहे. 3 षटक अजूनही बाकी आहेत आणि आता जर पाहिलं तर निखिल बेस्ट वर्सेस बेस्ट. बेस्ट बॅटरला आउट करायचं असेल तर तुमच्या बेस्ट बॉलरला आणावंच लागेल. 38. गोविंदा फाले सध्या धुमाकूळ घातला या खेळाडूने. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. पाण्यामध्ये थांबला. एक धाव तिकडे घेतली गेली. गोविंदाने तिकडे पहिलाच कॉल दिला नाही. 6 ओव्हरची मॅच आहे. कॅल्क्युलेशननेच क्रिकेट खेळायचं आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 39 झाली. ओव्हर नंबर 4. 2 मोठ्या संघांमधील ही मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या डावात जर दाजी धुरत येणार आहेत. गोपाळ भट्टा येणार आहेत. अक्षय घाटवळ येणार आहेत. परंतु पहिल्या डावात सुद्धा चांगली कामगिरी या ठिकाणी करावी लागणार आहे दोघांनाही. धावसंख्या जर पाहिली तर पुन्हा 1ने पुढे जाताना पाहायला मिळते. गोविंद फाले 3 षटकार एका चौकाराच्या निशी खेळत आहेत. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट फटक्यांपैकी एक म्हणजे गोविंद फालेने मुसळधार पावसात मारलेला हेलिकॉप्टर. लक्षात राहील सगळ्यांच्याच. गोविंद फाले यावेळेला वेग वाढवण्याचा प्रयत्न. बॉलने अतिरिक्त उसळी घेतली. वाईट बॉल आणि प्लस 1 धाव सुद्धा मिळेल. या 2 धावांची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. निखिल बॉलिंग करतायत आणि धावसंख्या झाली आहे 42 धावा. कोकणामधील क्रिकेट, कोकणामधील पाऊस, एकाच वेळेला दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपला आवडता ऋतू पावसाळा, आपलं आवडतं कोकण आणि आपलं आवडतं क्रिकेट. हे तिन्ही गोष्टी
एका ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. ठिकाण गुरामने वाडी. ओहो, प्लेडाऊन झाले. बॅटची कडा घेत यष्टांचा वेग घेतला, परंतु काय खेळलाय गोविंद, जबरदस्त कामगिरी केली आहे. जरी आऊट झाले असतील सगळ्यांची मनं जिंकून घेतली. हा हेलिकॉप्टर एवढा जबरदस्त होता, पुन्हा पुन्हा पाहावा असा वाटत असेल, परंतु त्याची विकेट मात्र या ठिकाणी निखिलने घेतली, हेही तेवढंच महत्वाचं. 42 धावांवर विकेट येताना पाहायला मिळते. चौथी ओव्हर सुरू आहे. लितेश शिरोडकर बॅटिंग साठी येताना पाहायला मिळतात. आज खेळायचं आपल्या गावासाठी. गेल्या वर्षी गावराई या गावाच्या नावाचा डंका अख्ख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला, कारण मानाची मयूर स्पोर्टची स्पर्धा त्यांनी जिंकली होती. बेचाळीस धावा धावफलकावर पाहायला मिळतात. लितेश येतात बॅटिंग करण्यासाठी. लितेश शिरोडकर जोडीदार पाहिजे तर रोहित कदम आहेत, परंतु गोलंदाजीसाठी निखिल, ज्या निखिलने कमबॅक केलाय. मागील षटक देखील जर पाहिलं तर चांगलंच येताना पाहायला मिळालं होतं आणि स्वाभाविकपणे संघनायक त्यांच्याकडेच गेलेले आहेत. वा वा वा, हा जो टप्पा आहे आज भल्यांना अडचणीत आणताना पाहायला मिळाला. ऑप्थमच्या जवळपास 1 फूट बाहेर आणि लेनच्या थोडासा पाठीमागे टाकलेला हा टप्पा भल्याला झेपला नाही. किरण नामक गोलंदाज होता, त्याने जवळपास 7 ते 8 बॉल अशा पद्धतीचे टाकले जे कीपरकडे आले होते. यावेळेला त्याच ठिकाणी टप्पा टाकण्याचा प्रयत्न, परंतु अपरकट करतात बॉल थर्डमॅनच्या दिशेने, परंतु एका धावेसाठी परावर्तित होईल. आणि धावसंख्या जर पाहिली तर ओव्हर चौथी सुरू आहे. 43 धावा धावफलकावर आहेत. दुसऱ्या डावात देखील तेवढेच जबरदस्त बॅटर येणार आहेत. पहिल्या डावात आपण गोविंद पाहिला, दुसऱ्या डावात दाजीला पाहणार आहोत. यावेळेला बॉल चांगला होता, परंतु चांगल्या बॉलवर देखील धाव घेण्याचा प्रयत्न लितेश शिरोडकरने केलाय आणि या बॉलवर 1 धाव येईल. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली या ठिकाणी निखिल यांची. आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली 44. 11ची सरासरी 44 धावा. मानाची प्रतिष्ठेची मयूर स्पोर्टची पावसाळी क्रीडा स्पर्धा आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कट्ट्याच्या जवळ असणारा हा संपूर्ण परिसर, वरची गुरामनेवाडी, गुरामवाडी, माफ करा, गुरामवाडीचं हे क्रिकेट आपण या ठिकाणी पाहतोय. आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मैदान, म्हणजे मालवण तालुक्यातील बोर्डिंग ग्राउंड व्यतिरिक्त ग्रामीण भागात नाईट स्पर्धा सुद्धा या मैदानात झाली होती. काराणेवाडी, यस, गुरामवाडी, काराणेवाडी, कट्टा, मयूर स्पोर्ट्स. पहिला बॉल ऑप्थमच्या बाहेर जाऊन पॉइंटला खेळायचा होता. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. चांगली सुरुवात केली होती, परंतु शेवट पहिल्या डावाचा चांगला होईल का, कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा आल्या होत्या. त्यानंतर ग्राफ खाली येऊ लागलेला आहे. हो, बॅटच्या रडार मध्ये याला खेळलोय, ऑन साईडला खेळले, तिकडे बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर होता. लॉंगॉनच्या दिशेने बॉल सीमारेषेच्या पलीकडे फरार, प्रयत्न जरूर झाला. खेळाडू क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर पाण्यात त्या ठिकाणी पडला, घसरला, बॉल नाही अडवू शकले आणि बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. 4 धावा. जरी गोविंद माघारी परतले असेल, आमची टीम धावा करणार आहे हेच या ठिकाणी सांगत असताना, परंतु यावेळेला अक्षयने मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू टाकला, उसळी घेणारा, जो यष्टीरक्षकांच्या दिशेने गेलाय. 48 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 5 सुरू झालेली आहे. 6 षटकांची ही लढत आहे. पुन्हा एकदा ऑप्थमच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय. आता एक बॉल थोडासा पुढे टाकला होता, त्यानंतर दोन्ही बॉलवर टप्पा मागे घेतला आणि ऑप्थमच्या बाहेरच ठेवलाय, जिकडे फुटवर थोडंसं अपुरं पडलंय. आणि बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतात. या षटकात 3 चेंडू निर्धाव आलेले आहेत. पुन्हा ऑप्थमच्या बाहेर आले, आणखीन एक बॉल ऑप्थमच्या बाहेर टाकताना पाहायला मिळाले.
आता एक चांगला संगनायक ज्यावेळेला यष्टिरक्षकाच्या भूमिकेत असतो त्यावेळेला चांगली गोलंदाजी देखील होते, तेवढं मार्गदर्शन मागून केलं जात आहे. अक्षय गाठवाळ पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर, परंतु यावेळेला जागा बनवली. या स्ट्रोकला जर पाहिलं तर समोर खेळण्याचा प्रयत्न करतायत, कव्हरचे फिल्डर तिकडे येत आहेत, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. हे षटक जर पाहिलं तर खूप चांगलं राहिलं, कारण या षटकात 4 चेंडू निर्धाव सुद्धा आले आणि धावा जर पाहिल्या तर केवळ 6च आलेल्या आहेत. आणि त्यामुळे पहिल्या षटकात 21, दुसऱ्या षटकात 9, तिसऱ्या षटकात 8, चौथ्या षटकात 6 आणि 5व्या षटकात सुद्धा 6च आणि धावसंख्या झाली आहे. 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 50 धावा धावफलकावर पूर्ण होताना पाहायला मिळतात. 1 ओव्हर अजूनही बाकी आहे. क्रिकेटच्या खेळात सुरुवात करून चालत नाही, तुम्हाला शेवट करावा लागतो, तुम्हाला सातत्य ठेवावं लागतं. आणि इकडे जर पाहिलं तर गोपाळ भट्टा आणि कंपनीने कमबॅक केलं मागील 4 ओव्हरमध्ये, परंतु ज्या पद्धतीने खेळपट्टी ओली आहे 55-60 सुद्धा मॅच चांगली होऊ शकते आणि त्यासाठीचे प्रयत्न करावे लागणार आहेत, कारण बॅटर आणि बॉलर दोन्ही टीमकडे चांगले आहेत. त्यामुळे दुसऱ्या डावात सुद्धा चांगली मॅच होईल. सनी आले, सनी भट्टा पहिला बॉल जर पाहिलं तर निर्धाव टाकलाय. धावसंख्येचा वेग मात्र गोविंद फाले माघारी परतल्यानंतर तो मंदावलाय. उसळी होती, स्ट्रोकला पाठीग, एका हातात कॅच पाठीमागे. अशा प्रकारच्या कॅच मात्र पाठीमागे खूप कमी पकडल्या गेलेल्या आहेत आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी पकडला गेला. सौरभ नाईक होते त्या ठिकाणी आणि सौरभने एक चांगला झेल त्या ठिकाणी पकडला. घोषांकित क्षेत्राच्या दिशेने जाणारा हा चेंडू अलगत आपल्या हातात मात्र झेलला. 50 वर धावसंख्या थांबली. पहिले दोन्ही चेंडू निर्धाव. मंगेश फाले हो, हे देखील एक सरप्राईज नाव पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षीचा बेस्ट बॉलर, कदाचित यावर्षी तेवढी तयारी प्रॅक्टिस नाही नसेल, कदाचित त्यांना टीम मॅनेजमेंट त्यांची बॅटिंगची अपेक्षा असावी. एकाच बॉलवर बॉल एका बाजूला, बॅट एका बाजूला, फिल्डर एका बाजूला पडले आणि प्रेक्षक देखील एकाच वेळेला कुठे कुठे पाहायचं, बॅट पाहायची, बॉल पाहायचा की फिल्डर पडलेले पाहिजे. हो, हे सगळं चित्र, ही सगळी मजा आहे पावसाची आणि पावसाच्या क्रिकेटची. आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक क्रिकेटचा चाहता राजू भालेकर यांचा आभार मानत असेल. हो, जिल्ह्याच्या क्रिकेटला, रबर बॉल पावसाळी क्रिकेटला एक संजीवनी दिली आपण. यावेळेला पूल केलाय, मुसळधार पावसात पुलला केलाय सक्सेसफुल. रोहित कदम यांच्या बॅटमधून एक ब्रँडेड फटका आलेला आहे. हा जाईल सीमारेषा पार षटकार. यस, फटका येतोय आणि या मॅचचा आनंद अनिल धोंडू माने खेळ सुद्धा घेतात. आणखीन एक पुलचा फटका ज्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगला खेळलाय, वेगात बॉल त्या ठिकाणी चाललाय. शेवटची ओव्हर आहे, धावा करायच्या, धावांसाठी धावायचं आणि 2 धावा त्या ठिकाणी. 2 धावा जर पाहिलं तर त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या झालेली आहे ती 59 धावा. चांगली मॅच, मोठी मॅच, मोठं क्रिकेट सध्याच्या घडीला आपण पाहतोय. निसर्गरम्य कोकणामध्ये पावसाळी क्रिकेट आपण पाहतोय. मयूर स्पोर्टची स्पर्धा 365 दिवस वाट आम्ही देखील पाहतो की कधी एकदा मालवणला जातोय, कधी एकदा कट्ट्यावर जातोय आणि भालेकरवाडीत जातोय. वा 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 वा, सनीने मात्र या ठिकाणी चांगला चेंडू प्रस्तुत केला. धावबाची या ठिकाणी प्रयत्न आणि तिकडे जर पाहिलं तर धाव पूर्ण होते बायच्या स्वरूपात आणि धावफलक जर पाहिला तर 60 धावा, 10ची सरासरी, 60 धावा 6 षटकांमध्ये झाल्या. 61 धावांची आवश्यकता. एका बाजूला माजी विजेते आहेत आणि एका बाजूला जर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट संघनायक म्हणून ज्यांची गणना केली जाते, महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील देखील एक मोठं नाव गोपाळ भट्टा. यस, एंट्री झाली आहे, ज्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. शिवसेना शाखा प्रमुख भांडूप, शाखा क्रमांक 112 चे अनिल धोंडू माने. यस,
आमचे कॅमेरामन त्यांना वारंवार शोधण्याचा प्रयत्न करतायत. या स्पर्धेमध्ये ज्यांचाही मोलाचा वाटा आहे, हात दाखवतायत अनिल सर. यस, परंतु कॅमेरामन काही त्यांना फॉलो करायचे थांबत नाहीये. यस, हे नाव आहे महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव. अनिल दोंडू माने, शिवसेना शाखा प्रमुख. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अमृत, आकाश 11, बंड्या बॉईज या मोठमोठ्या संघांचे खेळाडू आणि मयूर स्पोर्टचे खंदे समर्थक. पहिला डाव मात्र या ठिकाणी संपलेला आहे. दुसऱ्या डावाला आता या ठिकाणी सुरुवात होईल. 60 धावा झाल्यात, 61 धावा करायच्या आहेत. मॅचचं एक षटक वाढवण्यात आलं कारण वेळ आपल्याकडे होता. आणि एका बाजूला जर पाहिजे तर माजी विजेते गावराई आणि एक दुसऱ्या बाजूला नुरवी स्पोर्ट चेंदगण यांच्यातील एक मोठी लढत आहे. गोविंद फाले एका बाजूला आहेत तर दुसऱ्या बाजूला गोपाळ बटा आहेत. दाजी धुरातला या मॅच मध्ये बरसताना आपल्याला पाहायचं आहे. आणि त्याचबरोबर जर पाहिजे तर दर्जेदार खेळाडू दोन्ही बाजूला आहेत. मॅच ही चांगलीच होईल. आणि या चांगल्या मॅचला आपल्या आवाजाचा साथ चढवण्यासाठी आजचा दिवस ज्यांचं आपण समालोचनासाठी राखून ठेवला होता, सिंधुदुर्गातील एक नामवंत समालोचक प्रदीप देऊळकर सर. या स्वतः चांगले स्विमर देखील आहेत. प्रदीप सर या, स्वागत आहे. धन्यवाद श्री चंद्रकांत शेटे. नमस्कार, सहर्ष स्वागत. कारंजेवाडीच्या मैदानावरून आपला मयूर युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या स्पर्धेसाठी जोडले गेले आहेत त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या दिवसातली शेवटची लढत अर्थात कुठचा संघ सेमीफायनल उपांत्यच्या दिशेने वाटचाल करतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. गतवर्षीचा चॅम्पियन संघ लिंगगिरबा गावराई क्रिकेट संघ गोविंद फालेच्या 25 धमाकेदार धावसंख्येच्या जोरावरती आणि त्याला सुरेख साथ लाभली ते रोहित कदमचे 6 षटकांमध्ये 60 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 61 धावांचा पाठलाग करावा लागेल तो नुरवी स्पोर्ट चेनवन क्रिकेट संघ. एका बाजूला व्यावसायिक क्रिकेट खेळणारा खेळाडू नुरवी स्पोर्ट चेनवन, तर दुसऱ्या बाजूला एक गाव एक संघ अर्थात ग्रामीण भागातील संघ आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने गतवर्षी वडवडा क्रिकेट संघाचा पराभव केला होता. या स्पर्धेच्या टायटलला गवसणी घातली होती तोच लिंगगिरोबा गावराई क्रिकेट संघ. दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होतोय. गोलंदाजीच्या आक्रमणावर लिंगगिरोबा गावराई क्रिकेट संघाकडून राकेश कदमची वर्णी लागत आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्याला मुरब्बी कर्णधार म्हटलं होतं तो गोपाळ बटा स्ट्राईक यांच्या दिशेने. पहिला चेंडू खेळायचा प्रयत्न होता. ऑन साईडला चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर वरती एकेरी धाव. ज्या एकेरी धावसंख्येने गोपाळ बटा आपलं खातं उघडताना दिसतोय. सांघिक धावसंख्येचा श्री गणेश होतोय नुरवी स्पोर्ट चेनवन क्रिकेट संघाला. दोन बलाढ्य ताकदवान संघ औचित्य मयूर स्पोर्ट 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. कालचा दिवस राहिला तर कुलस्वामिनी आंबेगाई क्रिकेट संघ पहिल्या संघाच्या सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. आजच्या दिवशी पाहावं लागेल चेनवन की गावराई. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर वरती फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा निर्णय अजून येणंही बाकी. क्षेत्ररक्षक घसरताना आपल्याला पाहायला मिळतोय. जे पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे ते चित्र इथं आपल्याला पाहायला मिळालं. पंचांचा इशारा येतोय 6 धावेचा. एका मोठ्या फटक्याने दाजी धुरत आपलं खातं उघडताना दिसतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्याने वादळी खेळी पेश केली होती 42 धावांची तोच दाजी धुरत यावेळी मोठा फटका खेळताना दिसतोय नुरवी स्पोर्ट चेनवन क्रिकेट संघासाठी. धावसंख्या धावफलकावर नाममात्र 7 धावा 61 धावांचा पाठलाग करताना. यावेळी चेंडू डाव्या इष्टीवरचा खेळायचा प्रयत्न होता. डीप स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने प्रयत्न राहतोय. प्रयत्न निष्फळ ठरतोय. तो दाजी धुरतचा धावसंख्या स्थिरावली ती नाममात्र 7 धावांवरती 61 धावांचा पाठलाग करताना. शेवटचा सामना उपांत्यपूर्व फेरीचा सामना. जो संघ विजयी ठरेल या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. पराभूत संघाला या स्पर्धेतनं टाटा बाय बाय नमस्कार करून बाहेर पडावं लागेल.
यावेळी सुंदर इनसाइड आउट फटका, डी पॉइंट वरती फटका निघतोय, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. संपर्क अचूक होता चेंडू आणि बॅट मध्ये आणि सहज चेंडू निघून जातोय डीप पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. या फटक्यावरती ताकद आपल्याला पाहायला मिळत आहे. षटकाच्या साह्याने सांघिक धावसंख्या ही धाव फलकावर बेनबाद 13 धावा 61 धावांचा पाठलाग करताना. पहिले षटक राकेश कदमचं विचार विनिमय करून गोलंदाजी करावी लागेल. या फलंदाजाला कसं रोखलं जाईल रणनीती आखावी लागेल. तर दुसऱ्या बाजूने प्रयत्न असेल दाजी दुव्याचा, जेवढ्या जास्तीत जास्त धावा निघतील चेन्नवन संघासाठी या लाभदायक ठरतील. यावेळी चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये टोलवला जातोय. एकेरी धाव ही पूर्ण झाली. दुहेरी धावांकडे प्रयत्न दाजी दुरत आणि गोपाळ भट्टाचा. ही जोखमीची दुहेरी धाव पूर्ण होताना दिसत आहे निर्विस्फोट चेन्नवन क्रिकेट संघासाठी. 2 या धावसंख्येने सांघिक धाव फलक बदलला जातोय. 15 धावा लिंगगिरवा गावराई क्रिकेट संघ फलंदाजी करत होता. तब्बल 21 धावांची लयलूट केली होती सौरभ नाईकच्या षटकामध्ये. यावेळी ऑन स्ट्राइक वरती दाजी दुरत, पंचांच्या उजव्या सेने राईट आर्म राऊंड विकेट एंडने राकेश. यावेळी सरप्राईज डिलिव्हरी म्हणावी लागेल. परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. उत्तर न होता दाजी दुरतकडे निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय ती राकेश कदमच्या गोलंदाजीवरती. पहिलं षटक समाप्त. 61 धावांचा पाठलाग करताना निर्विस्फोट चेन्नवन क्रिकेट संघ बिनबाद 15 धावा धावफलकावरती. मयूर स्पोर्ट युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज आपल्याला पाहायला मिळत आहे. बहुसंख्य स्क्रीनवरती आपण पाहतोय. या स्पर्धेचे सर्व मयूर स्पोर्ट ब्रँडचे सदस्य राजू भालेकर आणि त्यांची टीम आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या मुसळधार पावसामध्ये सलगर चहाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. वैयक्तिक पहिल्या तर सांघिक दुसरे षटक हाताळण्यासाठी रोहित कदम या गोलंदाजाची वर्णी लागताना दिसत आहे. लिंगगिरोबा गावराई क्रिकेट संघाचा कर्णधार अर्थात कमी अवधीमध्ये ज्याने क्रिकेटमध्ये उंची गाठली असा छोटेखानी खेळाडू रोहित कदम पंचांच्या नावाने राईट आर्म ओव्हर द विकेट गोपाळ भट्टासाठी. यावेळी सुंदर चेंडू, आतमध्ये येणारा चेंडू सन्मान देतोय गोपाळ भट्टा. धाव घेण्याची तमाम शंका ही समाप्त होताना दिसते. ती निर्विस्फोट चेन्नवन क्रिकेट संघाला बिनबाद 15 धावा दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतोय लिंगगिरवा गावराई क्रिकेट संघाकडनं. क्षेत्ररक्षण पाहिलं तर लॉंग ऑन बाउंड्री मिड विकेट, लॉंग ऑफ वरती एक क्षेत्ररक्षक कव्हर, त्याचप्रमाणे डीप पॉइंट वरती ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. यावेळी सुरेख चेंडू खाली राहतोय. प्रयत्न होता गोपाळ भट्टाचा ऑन साईडला फटका टोलवायचा. प्रयत्न असफल ठरताना दिसतोय आणि चेंडू निर्धाव गल्ला जातोय तो रोहित कदमच्या गोलंदाजीवरती. सलग 2 चेंडू निर्धाव. दबाव वाढला असेल गोपाळ भट्टावरती. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्याला मुरब्बी कर्णधार म्हणून ओळखले जात आहे तो दबाव बाजूला दूर करण्याचा प्रयत्न असेल. अर्थात बॉलर बॅट टू फटका. गोलंदाज रोहित कदम थोडासा दूर पाहायला मिळतोय. एकेरी धाव गोपाळ भट्टाच्या खाते. तर एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकताना दिसतोय बिनबाद 16 धावा 61 धावांचा पाठलाग करताना. दाजी धुरत यावेळी ऑन स्ट्राइक वरती जास्तीत जास्त त्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न असेल तो गोपाळ भट्टाचा. यावेळी मोठा फटका पाहायला मिळतोय लॉंग ऑन बाउंड्री वरती. पंचांचा निर्णय येणं अजूनही बाकी. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार होतोय. मयूर स्पोर्ट ब्रँडेड खणखणीत चौकार दाजी धुरत याच्या बॅटमनना पाहायला मिळतोय. चौकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या वेगाने बदलली. निर्विस्फोट चेन्नवन क्रिकेट संघ बिनबाद 20 धावा धावफलकावरती जमवतोय 61 धावांचा पाठलाग करताना. इथून संधी नसेल पराभूत संघाला. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असेल. दोन्ही संघांच्या गावांचं लक्ष आज मयूर स्पोर्टच्या स्पर्धेवरती असेल. सामना कोण जिंकेल, चेन्नवन की गावराई, गावराई की चेन्नवन.
राईट आर्म राऊंड विकेट. रोहित यावेळी सज्ज होतोय. आखूड टप्प्याचा चेंडू, शॉर्ट आर्म बॉल, ताकद, नजाकत आणि सौंदर्य या फटक्यावरती पाहायला मिळालं. दाजीचा बोलबाला पाहायला मिळतोय. गोलंदाज कुठचाही असू दे, मात्र ज्या फलंदाजीसाठी मला ओळखलं जात आहे ती घनागती फलंदाजी, या धुवाधार पावसामध्ये मुसळधार फलंदाजी पाहायला मिळते ती दाजी दुरतची. नक्कीच हे बॅटल आपल्याला पाहायला मिळत आहे. कर्णधार विरुद्ध कर्णधार, म्हणजे एका बाजूला रोहित तर दुसऱ्या बाजूला दाजी दुरत. यावेळी खराब चेंडू, शॉर्ट आर्म बॉल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर सरळ भिरकावून दिलाय. दाजी दुरतने ताकद प्रचंड होती या फटक्यावरती आणि एका मोठ्या फटक्याने सांघिक धावसंख्या धावफलकावर 32 धावा बिनबाद धावफलकावरती. 6 षटकांमध्ये 61 धावांचा पाठलाग. त्या 61 धावांमधील निम्न उद्दिष्ट पार केले जात आहे. नुरवी स्पोर्ट चेन्नवन क्रिकेट संघ आता म्हणतो बिनबाद 32 धावा धावफलकावरती जमवतोय. म्हणजे जसं सडेतोड उत्तर म्हणावं लागेल ते नुरवी स्पोर्ट चेन्नवन क्रिकेट संघाचं लिंग गिरोबा गावराई क्रिकेट संघासाठी. रोहित कदमचं 17 धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिलं षटक 15 धावांचं आणि दुसरं षटक 17 धावांचं. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. जीव ओतून या सामन्यामध्ये खेळावं लागेल. लिंग गिरोबा गावराई क्रिकेट संघ सामना सहज सोपा नसेल, कारण एका बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू गोपाळ भट्टाच्या नेतृत्वाखालील नुरवी स्पोर्ट चेन्नवन क्रिकेट संघ. तिसऱ्या षटकाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजीच्या आक्रमणावर राकेश राईट अप ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवरती बॅटची किनार, गोपाळ भट्टाला सुदैवाची साथ, ती एकेरी धाव नुरवी स्पोर्ट चेन्नवन क्रिकेट संघाला. एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकताना दिसतोय. 33 बिनबाद धावफलकावरती. लिंग गिरोबा गावराई क्रिकेट संघाकडनं पाहावं लागेल कुठचा गोलंदाज पहिला ब्रेक थ्रू देण्यामध्ये यशस्वी होईल, पहिली सफलता कुठचा गोलंदाज मिळवून देईल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. ते लिंग गिरोबा गावराई क्रिकेट संघाला. मात्र मिळालेली ही संधी, त्या संधीचं सोनं साधत एका मोठ्या भागीदारीमध्ये रूपांतर करावं हा मनोमल इरादा असेल गोपाळ भट्टा आणि त्याचा आघाडीचा शिलेदार दाजी दुरत. एकेरी धावसंख्येने बिनबाद 34 धावा धावफलकावरती, 34 रन्स विदाउट लॉस आता म्हणते ही फलंदाजी पाहायला मिळत आहे ते नुरवे स्पोर्ट चेन्नवन क्रिकेट संघ. पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट. राकेश बॅटची किनार घेतोय. चेंडू येतोय फ्लाइंग स्लिप मध्ये. एकेरी धाव दाजी दुरतच्या नावावरती नोंदवली जाईल. तर एकेरी धावसंख्येने नुरवी स्पोर्ट चेन्नवन संघाचा धावफलक पुढे सरकला. 35 धावा बिनबाद धावफलकावरती 61 धावांचा पाठलाग करताना. सामना 6 षटकांचा. प्रथम फलंदाजी गेली गावराई 60 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. त्यावेळी खेळायचा प्रयत्न होता. ऑन साईडला चेंडू जातोय तो ऑफ साईडला. मिड ऑफ वरती चेंडूचा प्रवास समाप्त. एकेरी धाव ही वेगाने पूर्ण, अर्थात पावलं वळली होती दुहेरी धावसंख्येकडे. मात्र स्ट्राईक एंडवरचा फलंदाज गोपाळ भट्टार नकार देतोय आणि एकेरी धावसंख्येने 36 बिनबाद धावफलकावरती. गोलंदाजी त्याचबरोबर क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंचवावा लागेल लिंग गिरोबा गावराई क्रिकेट संघाला. राईट आर्म राऊंड विकेट. ओहो, यावेळी सुंदर चेंडू गोललेवर पडल्यानंतर चेंडू आत येतोय. फलंदाज गोपाळ भट्टाला यावेळी चेंडू निर्धाव गल्ला जातोय तो राकेश कदमच्या गोलंदाजीवरती. याच गोलंदाजीची अति आवश्यकता असेल. एका बाजूला व्यावसायिक खेळाडू तर दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत लिंग गिरोबा गावराई क्रिकेट संघ. यावेळी बॅटची किनार, बहुधा चेंडूचा बॅटची किनार घेतोय. गोपाळ भट्टाचा सुरेख झेल टिपला जातोय. गोविंद फालेच्या हातामध्ये चेंडू विसावताना दिसतोय आणि जी जमलेली भागीदारी होती त्या भागीदारीला सुरुंग लावण्याचं काम करतोय तो गोलंदाज राकेश कदम. पहिल्या गडी बाद होतोय नुरवी स्पोर्ट चेन्नवन क्रिकेट संघाचा गोपाळ भट्टा. यावेळी निराश हताश मनाने माघारी परतताना दिसतोय. धावसंख्या जर पाहिली 3 षटकांचा खेळ समाप्त. एका गाडीच्या मोबदल्यात 36 धावा 61 धावांचा पाठलाग करताना.
अजूनही 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. निम्मा षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 1 बाद 36 धावा 61 धावांचा पाठलाग करताना तर नंबर 3 वरती फलंदाजीसाठी वर्णी लागते संयम त्याचबरोबर आक्रमकता असलेला खिलाडी स्टार अक्षय गाठवाय यावेळी नॉन स्ट्राईक एंडवरती. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक दुसऱ्या त्या सांघिक चौथं षटक लिंग गिरोबा गावराई क्रिकेट संघाकडनं रोहित कदम सज्ज होतोय. तर स्ट्राईक यांच्या दिशेने आघाडीवीर सलामीवीर फलंदाज अर्थात आक्रमक शैलीचा चणीचा खेळाडू दाजी धुरत यावेळी लय मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी चेंडूला हुक केलाय. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. एका मोठ्या फटक्याने सांघिक धावसंख्या ही धावफलकावर बदलताना दिसत आहे. ती 42 धावा धावफलकावर एका गडीच्या मोबदल्यात. रोहित कदमचं स्वागत करतोय दाजी धुरत ज्या फटक्यांसाठी ओळखलं जातोय. अर्थात दाजी धुरतला कसं रोखायचं हा यक्ष प्रश्न उभा राहतोय रोहित कदम या गोलंदाजीच्या समोर. फलंदाजाला रोखायचं धावा रोखायच्या अशा दुविधा मनस्थितीत गोलंदाज पाहायला मिळतोय लिंग गिरोबा गावराई क्रिकेट संघाचा रोहित कदम. 1 बाद 42 धावा. दूरवरनं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी खेळायचा प्रयत्न होता. ऑन साईडला चेंडू जातोय मिड ऑफ वरती. राकेश कदमचे प्रयत्न पाहायला मिळत आहेत. प्रयत्न यावेळी निष्फळ ठरताना दिसत आहेत. अर्थात 2 धावा हे पूर्ण केले जात आहेत त्या दाजी धुरतसाठी. दुहेरी धावसंख्येने 44 धावा धावफलकावरती सुंदर एफर्ट्स राकेश कदमने लावले होते. कारण दाजी धुरतचा तो झेल होता मात्र यश प्राप्त होताना दिसत नाही ते गावराई क्रिकेट संघासाठी. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला. कुठचा संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा. यावेळी बॉलर बॅट टू फटका अर्थात झेल टिपण्याचा नामी संधी होती रोहित कदमला. ती नामी संधी यावेळी हुलकावणी देताना दिसते ती लिंग गिरोबा गावराई क्रिकेट संघाला. धावसंख्या स्थिरावली. 1 बाद 44 धावा धावफलकावरती. चौथं षटक दूरवरनं राईट आर्म ओव्हर द विकेट रोहित. आकोटापाचा चेंडू शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न संपर्क चुकला होता. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेट वरती. लितेश येईल जोपर्यंत चेंडूची फेकी करेल. एकेरी धाव घेण्याची संधी. ज्या एकेरी धावसंख्येने 45 धावा एका गडीच्या मोबदल्यात. 1 बाद 45 धावा. तिथून गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजीमधील अचूकता शोधावी लागेल ती गावराई क्रिकेट संघाच्या गोलंदाजाला. यावेळी चेंडूला लिफ्ट केलं जात आहे. जशी चेंडूला उसळी मिळाले बॅटचा फेस खोलताना दिसतोय तो फलंदाज अक्षय गाठवाय. घोषित स्वरूपाची एकेरी धाव ज्या एकेरी धावसंख्येने 46 धावा एका गडीच्या मोबदल्यात. अजूनही 15 धावांची आवश्यकता असेल नुरवी स्पोर्ट चेन्नई क्रिकेट संघाला. गडी बाद होतोय मात्र एक गोपाळ भटा माघारी परतला. मात्र फलंदाजीची सर्व सूत्र हे दाजी धुरतकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी इनसाइड आउट फटका स्वीपर कव्हर वरती फटका निघतोय आणि चेंडू यावेळी सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. मोठ्या फटक्यामुळे या सामन्याचं चित्र बरंच अगदी स्पष्ट होताना दिसत आहे. सांघिक अर्धशतक फलकावर लागतंय ते नुरवी स्पोर्ट चेन्नई क्रिकेट संघाचं. 1 बाद 52 धावा धावफलकावरती 61 धावांचा पाठलाग करताना. आता मात्र अवघ्या 9 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 9 धावा हे विजयाचं समीकरण. लिंग गिरोबा गावराई क्रिकेट संघ गतवर्षीचा चॅम्पियन संघ ज्या संघाने टायटल जिंकलं होतं ओढावळा क्रिकेट संघाचा पराभव केला होता अंतिम सामन्यामध्ये. तो संघ या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये थोडा पिछाडीवर आपल्याला पाहायला मिळतोय. गतवर्षीचा बेस्ट बॉलर थोडा उशिराने गोलंदाजीच्या आक्रमणावर लावलं जात आहे मंगेश फाले.
दाजी यावेळी ऑन स्ट्राईक वरती. पंचांच्या डाव्या साईडने गोलंदाज यावेळी सज्ज होतोय मंगेश पाले, द बिग मॅन गावराई. दूरवरनं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू डाव्या शीवर पाहायला मिळतोय. पंचांच्या मनात कुठेही शंका नाही. पंचांचा इशारा होतोय चेंडू स्वर असल्याचा. बोनस स्वरूपात धाव बॉल होतोय ती नुरवी स्पोर्ट चेन्नमन क्रिकेट संघाला 53 धावा. अजूनही 8 धावांची आवश्यकता असेल येणाऱ्या 12 चेंडूंवरती. पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं ते मंगेश पालेने. टप्पा अचूक ठेवला. फुलरलिंगचा चेंडू होता. फलंदाज दाजी धुरतला चेंडू चकवतोय. चेंडू निर्धाव गणला जातोय. विजयाचं समीकरण येत आहे. येणारे 11 चेंडू बनवायचे आहेत 8 धावा. यावेळी उजव्या शिवरचा चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. एकेरी धाव नुरवी स्पोर्ट चेन्नमन क्रिकेट संघासाठी. तर एकेरी धावसंख्येने 54 धावा एका गडीच्या मोबदल्यात. उद्या ठीक 9:30 वाजता रिपोर्टिंग करावं लागेल. पहिला सामना महापुरुष 11 रेवतळे विपक्ष कुडाळ 11 कुडाळ. सामना क्रमांक 2 DRCC जामसंडे विरुद्ध फोंडा घाट. त्यानंतर महापुरुष रेवतळे विरुद्ध बॉथम वॉरियर्स वेंगुर्ले. म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये सुनील मालवणकर, गणेश कुबल यांना आपण खेळताना पाहणार आहोत. सांगली स्पोर्ट्स पोळीत विरुद्ध आचरा क्रिकेट संघ. ज्या गुड मॉर्निंग चषकावरती नाव कोरलं तो दर्पण आचरेकरच्या नेतृत्वाखालील हा संघ. खराब चेंडू शॉर्ट आर्म पोल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. एका मोठ्या फटक्याने सामना समाप्त करतोय आणि नुरवी स्पोर्ट चेन्नमन क्रिकेट संघ मयूर स्पोर्ट चषक 2024च्या सेमीफायनल मध्ये प्रवेश करताना दिसतोय या मैदानावरती. मयूर स्पोर्ट चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. अर्थात या स्पर्धेचं हे 3रं पर्व आणि 3ऱ्या पर्वामध्ये आजच्या दुसऱ्या दिवशी मला समालोचन करण्याची जी संधी दिली ते मयूर स्पोर्टचे सर्व श्री राजू भालेकर, कौस्तुभ मसूरकर, मंदार मटकर आणि त्यांची आयोजन नियोजन पूर्ण टीम या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेत न थांबतोय. मात्र उद्याच्या दिवसामध्ये तुमच्यासोबत भारतातील प्रसिद्ध समालोचक द व्हॉइस ऑफ इंडिया श्री हरीश मंडा सर, त्यांच्यासोबत श्री चंद्रकांत शेटे सर, श्री प्रसाद परब अशा दिग्गज समालोचनाच्या माध्यमातून ही स्पर्धा सुरू राहील. आणि माझ्याकडनं या स्पर्धेसाठी लाख शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच मनामध्ये कुठेही शंका नसेल. मॅन ऑफ द मॅच अवॉर्डेड गोज टू मिस्टर दाजी धुरत.